दुबार यादी आहे तर 2 किंवा 3 लोकांच्याच घरात जात आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा आमच्यावर म्हणजे सर्वपक्षीय राग आणि जास्त करून शिवसेना इथे काम करत असल्यामुळे हे आमचे सगळे पदाधिकारी आहेत इथले स्थानिक, त्यांच्यावर लोक रागवत आहेत. कारण महानगरपालिकेत 2कडे जात आहेत, 10 लोकांकडे जातच नाही आहे. मग आम्ही असं ठरवलं की आपण घरोघरी जाऊ, आपण घरोघरी फिर जी आपली लोक आहेत, ज्यांचे दुबार आलेत त्यांचे फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि ते आम्ही घेतोय. आमच्याकडे यादीचा असा एक नमुना असतो. डी म्हणजे डेथ, टी म्हणजे ट्रान्सफर, एस म्हणजे आमचा, असे आम्ही याद्यांमध्ये काढतोय आणि त्यांचे दुबार फॉर्म भरून घेतोय. जे खरंच कारण नसताना दुबार केले आणि त्यांना लिहूनही घेतोय तो फॉर्म भरून. हे दुबार, हा दुबार आहे. हे स्टार म्हणजे दुबार. हो हो हो, ही पालिकेकडनं आलेली यादी आहे. 4 तारखेपर्यंत आता केवळ 4 दिवस शिल्लक राहिले. हो ठीक आहे ना, होईल सर्व तुमचं काम 4 दिवसात भरपूर होईल. प्रत्येक सैनिक जागा झालाय, प्रत्येक मतदार जागा झालाय, आम्ही होईल. फक्त उलट लाखोच्या संख्येने फॉर्म गेल्यानंतर त्यांनी एक्सेप्ट केले पाहिजे, हा मोठा प्रश्न आहे. मुंबईमध्ये 11 लाख म्हणून म्हणलं लाखोच्या संख्येने सगळ्या वॉर्डमध्ये फॉर्म जातील. ते फॉर्म गेल्यानंतर एक्सेप्ट करणं ते करतील की नाही शंका आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अनेक मतदारांची नावं जी आधी म्हणजे एका वॉर्डमध्ये होती ती आता दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेली, त्याच्यामुळे सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे उमेदवारांना सुद्धा फटका बसू शकतो. तुमच्या समजण्यात किंवा बघण्यात असं काही आलं? खूप झाले आहेत, पण जिथे त्यांचं नाव आहे म्हणजे आमच्याकडनं पाठवलं आहे तर आम्ही ते भरले आहेत फॉर्म. पण जर नाही भरले तर त्यांनी तिथे मशालीलाच करायचं हे आम्ही सांगितलं आहे. दुसरीकडे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना प्रचार जोरात सुरू आहे. महायुतीमध्ये सुपुत्र एकमेकांवरती आरोप करत आहेत. रवींद्र चव्हाण आहेत ते म्हणत आहेत देवाभाऊ जो आहे, देवाभाऊच 1 नंबरला आहेत, 2 नंबरला काही महत्त्व नसतं. एकंदरीत एकनाथ शिंदे यांना कुठेतरी टोला लागवला आहे. मला नाही वाटत असा टोला बिला, कारण त्याच्या आधी 2 नंबरवर देवाभाऊ होते, आता देवाभाऊ 1 वर गेले आणि देवाभाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती नाही. पण वारंवार त्यांच्यात संघर्ष दिसतोय दोन्ही महायुती. मग बरं आहे ना, होत आहे तो चांगला आहे. काही ठिकाणी असं म्हणतायत की महायुती जी आहे ती अभेद्य आहे, मात्र त्यांचेच जे नेते आहेत माणिकराव कोकाटे असतील ते तर म्हणतात थेट भाजप हा बाटलेला पक्ष आहे. तर दुसरीकडे जे दुसरे आमदार आहेत ते म्हणतात की भाजप देखील हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा अनेक गंभीर आरोप जे आहेत ते केले जात आहेत महायुतीमध्येच नेत्यांमध्ये. आणि रवींद्र चव्हाण म्हणतात की 2 तारखेनंतर मला 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची. मी तुम्हाला खरं सांगू, ह्या भगोड्यांवर आणि भगोड्यांना पळवून नेणाऱ्यावर आमचा कोणाचाच विश्वास नक्की नाही आहे. मतदार तर चिडलेले आहेत. एकनाथ शिंदेनी चांगलं घर जाळलं असं मतदाराचं म्हणणं आहे. आता जे मतदान निवडून कसे आले ते सगळे फंडे आपण आता बघतोय. कोकाटे परत भरले ते असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्ज देऊ नका, फुकट दिलं तरी ते गोंधळ होतो असं ते म्हणतात. हे शेतकऱ्यांनी आता ठरवायचं, या फुकट्यांना नेऊन 50 खोक्याच्या लायकीचे बनवायचे का. बांद्रा गव्हर्नमेंट कॉलनीचा जो भूखंडाचा प्रकार आहे मागच्या अनेक दिवसांपासून तिथे स्थानिक आंदोलन करतात. काल रात्री त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर जाऊन एल्गार टाकला आणि आमच्या भूखंडाचा मार्ग सोडावा असा मुद्दा उपस्थित केला. तर एकनाथ शिंदे म्हणतात की 4 तारखेनंतर बैठक यावं. मला वाटतं की हे प्रश्न सोडवून नाही, मुळात लोकांना कसा बनवी करायचं. हां काय MIDC कुठे देणार ना, बघा हा द्यायची. अरे MIDC काय खेळणं आहे. 4 वर्षात झाली नाही तुमच्या, त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हां बरं मग माझा शब्द गेला नाही पाहिजे काय. त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते. नका असं. MIDC काय खेळणं आहे. नेला आणि एखादा कंटेनर असतो ना लोखंडाचा, उचलला आणि नेऊन ठेवला. त्यामुळे या सगळ्याचा किळस आला आहे, कंटाळा आला आहे. अशा पद्धतीने जर लोक पण भुलत असतील
तर त्यांनी त्यांच्या म्हणजे माझ्यासारख्या वयाच्यानी आपल्या नातवंडांचं आयुष्य शून्यावर नेऊन ठेवतोय. मालवणी महोत्सवाला काल उद्धव ठाकरे महोत्सवामध्ये होते ते म्हणतात की मुंबईचा महापौर हिंदू मराठी जो आहे तोच होईल, कारण भाजपकडून वारंवार म्हटलं जात होतं की मुंबईचा महापौर जो आहे तो हिंदूच होईल. साहेबांच्याच वाक्याला मी धरून पक्क करते, मराठीच हिंदू हा हिंदू मराठा हाच होणार. त्याच फक्त हिंदू बोलून आधार भाषिक असं चिटकवणार असेल तर माहिती नाही त्याला ते लोक. त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे की राज ठाकरे देखील मालवणी महोत्सवाला गेले होते का? उद्धव ठाकरे देखील मोठ्या प्रमाणात जात आहेत. मराठी माणसाला साथ देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आता कार्यक्रमाला अशा भेटीगाडी देत आहेत. चांगलं आहे ना. कोविड काळाचे तुमच्याकडे फोटो आहेत ना. कोविड काळामध्ये उद्धवजी कुठे कुठे गेले. कोविड काळामध्ये उद्धवजींनी दिवस रात्र काम केलं. त्याच्या आपल्याकडे व्हिज्युअल आहेत. म्हणजे आपण कोणतरी खोटं बोलतो असं नाही. अगदी चिपळूणमध्ये पाणी भरलं तिथे गेले, काही हॉस्पिटलमधनं घेतलं, सगळं तुम्हाला दिसलंय. 100,000 ॲम्ब्युलन्स उद्धवजींच्या नेतृत्वाखाली डोनेट झाल्या. अख्ख्या महाराष्ट्रात त्या गेल्या ॲम्ब्युलन्स. आमच्या खासदार अरविंद सावंत यांनी तर 108 ॲम्ब्युलन्स डोनेट केल्या. मग ह्या घरात बसून केल्या. त्यामुळे काही आरोप करतायत, पण तुमच्यासारखा मीडिया आणि सोशल मीडिया त्यावेळेचे प्रूफ आता देत आहे. काही एक महत्वाची बाब आहे की तुमची युती जरी घोषित नाही झाली तरी तुमचं मनोमिलन झालेलं आहे. दोन्ही बंधू एकत्र त्यांना पाहायला मिळतात. पण यात विशेष बाब म्हणजे की मुंबईतील काही ज्या जागा आहेत त्याच्यावरून ठाकरे आणि मनसेमध्ये संघर्ष होताना पाहायला मिळतं. त्यातलं दादर असेल, माहीम असेल, तुमचा मतदारसंघ असेल, वरळी असेल, या ठिकाणाच्या जागेचं मग गणित कसं सोडवलं जाणार आहे? बघा, हे आमचं काम नाही. त्या गणिताचा पक्का पाया उद्धवजींकडेच. उद्धवजी जे म्हणतील त्याला आमची मान्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.